विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। तर नांदगावचे अपक्ष आमदार समीर भाऊ भुजबळ आपल्यासोबत आहेत। समीर भाऊ, आपण या ठिकाणी येवल्यामध्ये येऊन मतदान केलेलं आहे, काय सांगाल? येवल्या मतदारसंघामध्ये माझं नाव नोंदवलं असल्यामुळे मी आज जो आहे मतदानाचा जो अधिकार आणि हक्क जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे तो बजावण्यासाठी मी आज इथे आलो। नांदगावमध्ये आपण उभे आहात, त्या ठिकाणी आपण कोणकोणते मुद्दे घेऊन प्रचाराला गेला आणि कसा प्रतिसाद मिळाला आहे? सर्वात महत्त्वाचं होतं भयमुक्त नांदगाव, प्रगत नांदगाव। जे गेल्या 5 वर्षामध्ये दहशतीचं वातावरण, दडपशाहीचं वातावरण आहे, लोकांना जे आहे फसवण्याचं, त्यांना खोट्या कंप्लेंट्समध्ये अडकवणं, असे अनेक प्रकार झाले तिथे। आणि त्याबरोबर विकासाची कुठलीही कामं झाली नाही। अनेक विकासाची कामं जे फक्त घोषणापुरतं राहिली, जी कामं दिलेली आहे ती अपूर्ण राहिली, कारण का त्याच्यामध्ये जे काय कमिशन वगैरे भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळे लोकांनी कामच पूर्ण केलेली नाही आणि म्हणून लोक जे आहे मोठ्या प्रमाणात विटलेले होते। आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने जे आहे लोकांनी मोठ्या प्रमाणात मला प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादाच्या हातात आपण जी शेवटची रॅली जर बघितलं असेल अशी उत्स्फूर्त अशी प्रतिसाद त्या टायमाला लोकांनी दिला। उमेश पारिक, टीव्ही मराठी, येवला, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।